मुंबईत गेल्या काही तासांपासून पाऊस सुरू. टिळक नगर ते कुर्ला या हार्बर लाईनवर पाणी भरले. लोकल सेवा 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहे. मुंबईला पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट जारी. 2006 नंतर वरळी नाक्यावर पहिल्यांदा पाणी साचले. नवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस. सायन पनवेल मार्गावर कार आणि बाईकचा अपघात. बाईकची कारला धडक. अपघातात कोणतीही जीवितहानी नाही. कोल्हापूरची पंचगंगा नदी पाचव्यांदा पात्राबाहेर. पंचगंगेचं पाणी पातळी 29 फुटांवर पोहोचली. राजारामसह 32 बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत. हिंगोलीत पावसाचं थैमान. अनेक गावांचा संपर्क तुटला. आजेगावला जाणाऱ्या ओढ्याला पूर. आजेगाव वाघजाळी ताकतोडा जाणारी वाहतूक ठप्प. बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टी सुरूच. पूर्णा नदीला पूर तर शेतीचं मोठं नुकसान. अनेक ठिकाणचे रस्ते बंद. बुलढाणा जिल्ह्यात अनेक गावात पावसाचा धुमाकूळ. अनेक गावांचा संपर्क तुटला. जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत. कणकवली आचरा मार्गाची वाहतूक ठप्प. गड नदीचे पाणी रस्त्यावर आल्यानं वाहतूक बंद तर मालवणकडे जाणारी वाहतूकही ठप्प. जालन्यातील तळणी परिसरात पुन्हा ढगफुटी सदृश्य पाऊस. पावसामुळे अनेक शेतात गुडघाभर पाणी साचले. खरीप पिकांचं प्रचंड नुकसान. विरारमधील 40 इमारती पाण्याखाली. विरार पश्चिम युनिटेक परिसरातील इमारती पाण्याखाली गेल्यात. विरार पश्चिम युनिटेक परिसर जलमय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.